हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? आज बघा इतका पाऊस येतोय ना, खूप भयंकर पाऊस आहे आमच्या इथे आज संध्याकाळी. म्हणजे जी 6:30 वाजूनपासले 6:30 वाजल्यापासून चालू झालाय ना, तर आत्तापर्यंत पडतोच आहे. खूप मोठा होता मगाशी, आता थोडा नॉर्मल झालाय, कमी झालाय. आणि लाईट पण गेली होती आमची इकडची. तर माणसाच्या आयुष्यामध्ये ना, जीवनामध्ये ना, आपल्याबरोबर नेहमी चांगली माणसं असला ना, चांगली माणसं असावीत असं प्रत्येकाला वाटत असतं, हो की नाही? पण चांगली माणसं मिळवणे हे फार कष्टाचं काम आहे. कारण का, माणसाला माणूस ओळखता येत नाही ना, हे चांगलं किंवा वाईट. आणि चांगली माणसं आपल्याबरोबर असली ना, तर आपल्याला एक अभिमान असतो की अरे, ही व्यक्ती माझ्याबरोबर आहे आणि ती खरी आहे, विश्वास ठेवणारी आहे. कुठली परिस्थिती येऊ द्या, कुठलीही बिकट परिस्थिती येऊ द्या, किती पण वाईट परिस्थिती द्या, ही व्यक्ती कधीच माझ्याविषयी बदलणार नाही. हा जेव्हा समज, हा जेव्हा विश्वास माणसाच्या मनात निर्माण होतो ना, तेव्हा ते नातं इतकं घट्ट होतं ना, की त्याच्यावर किती पण घाव घातले ना, तरी ते तुटलं जात नाही. हा माझा अनुभव आहे, माहिती आहे का? परंतु विश्वास ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे, की नाही, ही व्यक्ती माझी आहे आणि ही माझ्यासाठीच सर्व काही चांगलं करणार. अशा माझ्या आयुष्यात भरपूर लोकं होऊन गेले, नातेवाईक होऊन गेले आणि अजून पण आहेत. आता तर फार विश्वासाची लोकं आहेत, की जे माझ्या जीवाला जीव देणार, माझ्या संगती म्हणजे त्यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत आणि माझ्यासाठीच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्हाला एकमेकाला म्हणजे आम्ही आयुष्यामध्ये कधीच एकमेकाला विश्वासघात करणार नाही एकमेकाचा किंवा एकमेकाचा लांडीलबाडी करणार नाही, एकमेकाबद्दल खोटं बोलणार नाही. आता हल्ली काय झालेलं आहे, लोकांना फार खोटं बोलायची सवय झाली. काही-काही लोकं तर आपल्या म्हणतात, की माझ्या आई-वडिलांशी माझा काही संबंध नाही, असे बोलतात, हो की नाही? आणि प्रत्येक ठिकाणी सांगतात, की नाही, माझा ह्या व्यक्तीशी ना काही संबंध नाही, माझा ह्या व्यक्तीशी काही संबंध नाही. परंतु संबंध आहे का नाही हे जगाला माहीत असतं, हो की नाही? की जगाला माहिती असतं, अरे ही व्यक्ती या व्यक्तीच्या आयुष्यात आहे, म्हणून तर त्याला अर्थ आहे. नाहीतर काय अर्थ आहे त्याला? हं? जगण्याला काही अर्थच नाही. एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्या मागे भक्कम, तुमची आई, घरातली सासू, अशी जेव्हा भक्कम व्यक्ती तुमच्या मागे उभी असते ना, तेव्हाच तुमच्या जीवनाला अर्थ असतो आणि ती घरातलं सर्व सांभाळत असते. जरी ती कामधंदा करत नसली, पैसे कमवून घरात आणत नसली ना, परंतु ती जो आधार देते ना तुमच्या संसाराला, तो इतका मोठा आधार असतो. आणि मी तर सांगते हल्लीच्या मुलांना, कामवाल्या मुली करूच नका हो. अजिबात करू नका. कामवाल्या मुली केल्यामुळं काय होतंय, संसाराचं नुकसान होते. पैसा येईल, परंतु संसार काही होणार नाही. एवढं मात्र खरं आहे. संसाराला एक भक्कम आधार देणारी स्त्री म्हणजे घरात 24 तास राहणारी स्त्रीच असते. कामाला जाणाऱ्या स्त्रियांना जमत नाही. त्यांची तारेवरची कसरत होत असते. इकडं करू का तिकडं करू, तिकडं करू का इकडं करू, असं असतं.